बघ झाडा पाळवणार दाखवलं जाते गुरपाटलेले आहे गेलं ते काय असं आपण सगळंच लावलं मग सिंगल टाकलेलं सिंगल हा
साप सारखाच आहे तो. साप सारखाच आहे. पटकन असं पापलेट ते आता ऋतिक सोडवण्याचं पापलेट आहे ना. पापलेट हा. हो घेतोय मध्ये. कडक साईज. एक मिनिट लाईट येते. मोठी साईज आहे कोकेरीची बघा. एवढ्याच साईजचे परवा लागले होते ते. कोणते कोकेरीच आहे, मोठी साईज आहे. त्यातले परवा ते गेलेले ना मी ह्या साईजची. ही अशी पांढरी पिवळी कशी त्याच्यामध्ये लाल असतो. सरडा फिश. हा ग्रुपर असतो ना. हा ग्रुपर असा टाईप असतो. काटे खूप असतात. ते काटा लागला ना तर ते पस वगैरे होतो, जखम वगैरे होते. वेगळा सरडा मासा आहे. खतरनाक मासा आहे. हा बघा बोयर मिळालाय. बोय मासा. कडक साईज बोय. पब्लिक बघा किती जमलंय इथे मासे बघण्यासाठी. ते पण आता कोकेरी आहेत मध्येच. नाही खाल्लं नाही. दोघेही लंगडी घाली ते. एक तो पिसावर हा हे सर्व कोकेरी आहेत. हा इकडे बांगडे आहेत. आणि हा बोय मासा आहे. बोय काय साईज आहे बोयची. आणि इकडे पॉपलेट आहे. सगळ्यांचं फेवरेट पॉपलेट. हा बोय मासा आहे. मस्त बिग साईज आहे. हातात घेऊन बघूया. बघा बोय मासा. ते एक डागोळ आहे बघा. नाही डागोळ आहे. आणि कोकेरी आहे. आणि हा बांगडा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत सर्व. आणि हा मेन पॉपलेट. मस्त साईज आहे त्याची. अजून इथे जाळ्यामध्ये सोडवायचे बाकी आहे बघा. इकडे मोठ्या साईजची कोकेरी आहे. इकडे मस्त साईज आहे. असली साईज आहे बघा. कोकेरीची साईज जबरदस्त आहे.
कडक. ते सरडा मासा म्हटलं, सरडा ग्रुपर जातीचा आहे. काटा खूप खतरनाक असतो काटा. एक नंबर मासा आहे. समोर तुम्हाला दाखवतो वटियारा. मोठ्या साईजचा वटियारा मासा आहे. साईज बघा केवढी त्याची. तरी साधारण अभि आता किती वजन असेल त्याचा? 3 किलो पेक्षा जास्त होईल वजन. वटियारा म्हणतात. एक नंबर साईज आहे. मोठी साईज. नंतर तुम्हाला हातात घेऊन पण दाखवतो एवढी साईज आहे. त्याला सोडवायला त्या होडीचे मालक अभिषेक मांडवकर इकडे जात आहे. एक नंबर. लगेच सुटेल ना. फिरलाय ते गाड्या. कडक साईज आहे. मस्त आहे. एक नंबर आलाय. फिरलाय तो. साईज बघा काय आहे त्याची. जेलीफिश सारखं वाटत. सर्व मासे आज दाखवतो तुम्हाला. अभि आता मासा दाखवणार आहे वटियारा. बघा साईज बघा काय त्याची. कडक साईज. अभि आता इकडे बघ. कडक एक नंबर. हा टॉर्च बंद कर. मोठी साईज एक नंबर मासा बघा. हे बघा इथे आमच्या इथे गेस्ट आलेले आहेत. तर ते पण इथे मासे बघण्यासाठी आलेत. तर त्यांनी पण इथे उचललं. साधारण किती किलो तुम्हाला वेट लागत असेल त्या माशाचा? 3 किलोच्या वरच आहे. साईज बघा केवढी मोठी आहे माशाची. त्याला वटियारा म्हणतात आमच्या इथे. मासे एकाच जागेवर लागलेत बघा जाळ्यात. काढायला पण खूप टाइम लागतो मासे लागले की. पण खूप कडक म्हणजे रिपोर्ट एकदम जबरदस्त झालेला आहे. बघा ही जी कुर्ली आहे ना, भांबुर्डी म्हणतात त्याला. जाळ्यामध्ये लागली की जाळं खूप तुटून टाकते, फाडून टाकते. इकडे आमचे ऋषी दादा कुर्ली दाखवतात बघा. असे बघा काय सांगड आहे. सांगड हातात घेऊन राहू बा. काय उभाच आहेत ना. चप्पल घाल माझ्या. माझे चप्पल घाल त्याच्यात. काय मावरा बघणार तू? बांगलाच असेल ना. आज बघा होडीवर मासे भरपूर मिळालेत आणि इकडे मासे पाहण्यासाठी इथे पब्लिक बघा किती जमलं आहे. हा बाबा. हे आमच्या इथले पर्यटक पण आहेत, गावातले लोक पण आहेत. हे बघा. हा बोलू लागे. चालू आहे. परवा मात नाही माहिती. मी आपल्या हळदी नात यायला टाकले. एक बास्केट भरला तर दुसरं बास्केट चालू आहे बघा. हा बघा एकदम खवळा मासे. तोंड बघा काय खतरनाक आहे.
बाबा आणि ते आमचे काका पण आले तिकडे. काय थंडीतला फिरतस तू? मासे मासे बघायला आले तिकडे बघा. आज फुल रिपोर्ट झाला आणि सगळे सर्वजण गावातले पण आणि आमच्याकडे पर्यटक आहेत ते पण सगळे इकडे मासे बघायला आले बघा इकडे. आहेत इकडे. पहिल्यांदाच बाबा आले तिकडे मासे बघण्यासाठी. हा इकडे व्हिडिओ दाखवतोय ना, व्हिडिओ चालू आहे युट्यूबचा. इकडे भरपूर मासे आले जाळी. टाकू नको. झालं मिस्त्री काम झालं आता नाही होय मामा पायाखाली. बाबा थंडी लागते का? नाही चालाय नाही ना. मेडिकल मधून आले तुम्ही? अरे मेडिकल चालू होता ना. डॉक्टर नाही आले अजून. डॉक्टर ना आले. नाही ऑपरेशन थिएटरला गेलेत पण मगाशीच गेले ते एवढ्यात नाही बाहेर पडलं. होय काय दीपक काका इकडे बांगडा सोडवत आहेत. जास्त म्हणजे गेंडा पिवली हिरवी हिरवी आहे का तू दिसतात एकच आहे तो. अंदाज पेटवून एक ग्लास 2 ग्लास चाय दिलं असतं तर चालले नसते. गोल गोल फिरत राहिले ते घरची बशीच हा काढले मगाशी. अजून अर्धा जाळा बाकी आहे. पुढचा जायचं वर्षी
हातात घेऊन दाखवतंय काय? राकेश आहे इकडे, वटियार हातात घेतात. साईज बघा कसली जबरदस्त आहे. तिरका बघा आडवा, कडक साईज. फोटो मागताय. ओके. मंडई सगळी जाळी सोडवून झालेली आहे आणि हे बघा, हे अर्ध्यापेक्षा अर्धे मासे आहेत. अजून इकडे मासे आहेत. पुढच्या होडीचा जो हा भाग आहे ह्याला नाळ म्हणतात. नाळ, त्या होडीच्या पुढच्या भागामध्ये मासे आहेत. परत त्या ताडपत्रीवरती मासे टाकलेले आहेत आणि होडीच्या मागच्या बाजूला पण मासे भरपूर आहेत. हे सर्व मासे भरायचे, सर्व मिक्स मासे भरायचं काम करतो. आज मी फिशिंगला गेलो, सेम हाच मासा भेटला होता बघा. एक कोकेरीचा आहे आणि व्हाईट कोकेरी आहे, काप्ट आहे. आणि बघा एक मोठ्या साईजची कोकेरी आहे. हे बाकीचे सर्व कोकेरीचे करडे आहेत, म्हणजे सबिकी वरती वगैरे लागतात सर्व. खाली डागोळ आहे. सर्व शॉर्टिंग चालू आहे, फक्त कोकेरी इथे घेत आहेत. डागोळ डागोळ आहेत. हा मासा तुम्हाला दाखवायचा राहिला होता. हा बघा, कुंभार आहे. आणि आमच्या इथे नावशी म्हणतात. हा तो डेंजरस काट असतो, तो सरडा मासा. होडीच्या पुढच्या भागात सर्व मासे जे आहेत हे बघा, हे पॉपलेट आहे. पॉपलेट आहे आणि कोकेरी, बांगडा, डागोळ आणि खवळे पण आहेत. आणि एक बोय आहे, बोय मोठा, मस्त साईज आहे बोयची. इकडे आता सर्व माशांचे वाटे चालू आहेत. सगळ्यात मोठा मासा, मस्त मासे आहेत. तर मंडळी, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि असाच सपोर्ट आम्हाला करत राहा. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.